आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। प्रीतम, तुम्ही बघितलं ना, मारुती मामा किती मनापासून या सगळ्या रीती निभावतायत। आणि हे जे काही आपण करतोय ना, ह्या सगळ्यांनी आपण त्यांची फसवणूक करतोय असं वाटतंय मला। हे त्यांना कळलं ना की त्यांना खूप त्रास होईल, त्यांचं मन नाराज होईल। बरोबर आहे, पण तुम्ही आत्ताचा विचार करा ना। आता काय झालं? आता एक रीत कंप्लीट झाली, प्रॉब्लेम सॉल्व्ड। हेही बरोबर आहे। ती रीत अर्धी होती, ती अर्धी रीत तर तेव्हा पूर्ण होईल जेव्हा त्याच डब्यातून आपल्याकडून भाकरी जाईल, तेही मुलाच्या आईने स्वतः बनवलेली भाकरी। म्हणजे आईने स्वतःच्या हाताने बनवलेली भाकरी जेव्हा आपण देऊ ना, तेव्हा ती रीत खऱ्या अर्थाने पूर्ण होईल। अरे यार, अरे यार यार रीती मला कुठे नेऊन ठेवणार देव जाणे। तू 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 पॅनिक नको, तू शांत हो। मी काहीतरी विचार करतो। हा, आयडिया नको काय तुझ्या डोक्यात इतक्या लवकर कसे काय येतात रे आयडिया? ए तू उठ, तू जा। तू खूप निगेटिव्ह विचार करतोस, जा तुझ्या आयडिया, जा तू जा, मी बघतो, जा जा। ट्रॅफिक मध्ये अडकलो होता तो, आता पोहोचले ऑफिस मध्ये। चालेल असं मी नाव आई, बघा ना प्रीतम कसं वागतात। सकाळपासून मला एवढा त्रास देतायत ना, काय करू काय कळतच नाहीये मला। काय रे, काय करतोस तू? बाबा तसं सकाळपासून ना हट्ट धरून बसलेत, भाकरी खायचे भाकरी खायचे। यांना ना आत्ता पिठलं भाकरी खायची, ती पण माझ्या हातची, नाहीतर जेवणारच नाहीये म्हणतायत। मग बायको आहेस ना तू माझी, मग जर मला काय हवं असेल तर मी तुलाच सांगणार ना, कोणाला सांगणार नाही। प्रीतम एक मिनिट। प्रीतम, तुला जर पिठलं भाकरी खायची असेल तर तू पारूला किंवा सावित्रीला सांगू शकतोस ना। आई पण मला प्रियाच्याच हातची पिठलं भाकरी खायची आहे, किंवा मग तुझ्या। हा, आणि आता तू तर काही बनवत नाहीस, मग म्हटलं प्रियालाच सांगूया। प्रीतम, मी हल्ली काही बनवत नाही का रे? नाहीच बनवत। हो ना। अरे काय बोलताय तुम्ही? हा, आणि मला सांगा की बाबा, जर आज आईने तिच्या हाताने पिठलं भाकरी बनवली तर तुम्ही आवडीने खाल की नाही? अरे म्हणजे काय आनंदानं। अरे हिच्या आजच्या पिठलं भाकरी समोर पंचपक्वान्न सुद्धा फिकं पडेल।